व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. खंजीर, कोथळा, स्वाभिमानाचा चुडा, मर्द, नामर्द, दिल्लीश्वर, अफजल खानाची फौज, 50 खोके एकदम ओके, गद्दार, मिंधे, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, बाप चोरणारी औलादांची टोळी निर्माण झालेली आहे. हे असले वाक्य अनेकदा तुमच्या कानावर पडलेले असतीलच. कधी ना कधी तर तुम्ही हे नक्कीच ऐकलं असेल. तिन्ही त्रैलोक्याचे माजी बेस्ट सीएम उद्धवजी ठाकरे यांच्या तोंडून. आणि हीच सवय मग पुढे वडापाव सैनिकांना देखील लागली, शिल्लक सेनेला देखील लागली. म्हणजे मग आदित्य असो, अनिल परब असो, ते भोंग्या झाकण झुल्या असो, किंवा आणखी इतर वडापाव सैनिक, हे सुद्धा तीच भाषा वापरू लागले. एकनाथजी शिंदे यांना मिंधे म्हणण्यामध्ये या लोकांना कमालीचा अभिमान वाटायला लागला. हे अहंकाराने ग्रासित झाले. जितका द्वेष हे मोदींचा करत नसावेत, तितका द्वेष हे लोक शिंदेंचा करतात. त्याचं कारणही खास आहे. या अगोदर जेव्हा शब्द दिला गेला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, तेव्हा शिंदेंना भुलवण्यात आलं की बघा बघा, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय ना, मग सोयी करा. मग शिंदेंचा पैसा वापरला, शिंदेंची ताकद वापरून घेतली आणि ऐनवेळी शिंदेंना धोका देत उबाठा स्वतः मुख्यमंत्री झाले. तरीही शिंदेंनी तो धक्का पचवला. मात्र त्यानंतर शिंदेंचा अपमान करण्याची एकही संधी उबाठाने किंवा त्यांच्या ह्या आजूबाजूच्या चांडाळ चौकडीने अजिबातच सोडली नाही. दहिसरच्या एका मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे अत्यंत बेशरमपणे आणि निर्लज्जपणे असं बोलले होते की तुमच्यातले काही जण, बघा त्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंना बसायला खुर्ची सुद्धा दिली नव्हती, उभं केलं होतं. तेव्हा हे असं बोलले होते की तुमच्यातले काही जण आईचं दूध विकायला आलेत म्हणे बाजारामध्ये. हा टोमणा होता. शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या काही आमदारांना कोणाला राग येणार नाही? झोंबलं असणारच आहे ना. पार आईच्या दुधापर्यंत बोलणे इतकी मजल मारली उद्धवजीरावांनी. निर्लज्जपणाचा कळस होता तो. त्यानंतर जेव्हा विधान परिषद किंवा या निवडणुका झाल्या, तेव्हा देखील मतदान करण्यासाठी यांच्यावर दबाव. एकेका उमेदवारामागे 5-5 जण उभे राहायचे मतदानाच्या वेळी. अपमान तिथेही झालेला आहे. कधी यांना बैठकीला बोलवण्यात आलं नाही, कधी विचार विनिमय केला नाही, कधी सल्ला मसलत केली नाही, फक्त अपमान. पण हा अपमान यांच्या चांगलाच अंगलट आलाय. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जाणवेल. आता तुम्ही जे फोटो आणि व्हिडिओ बघितले ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण ज्या सेवा देत आलेलो आहोत, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी आणि आपले शेतकरी यांच्यासाठी, म्हणजे शिक्षण, औषधोपचार, अन्नदान आणि गुरांचा चारा पाणी आणि हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या लोकांना किराणा सामान पोहोचवणे. सगळे आपलेच आहेत, हिंदू माता बंधू भगिनी आहेत सगळे. याचप्रमाणे आता एक नवा मोठा संकल्प प्रभू श्रीरामाच्या नावाने आपल्या प्रियजनांच्या आठवणीसाठी, स्मृतीसाठी झाडं लावायची आहेत आपल्याला. शक्य तितकी झाडं लावूया मित्रांनो. हरित क्रांती पुन्हा एकदा घडवूया. पाण्याच्या बाटल्या घेतोय ना आज विकत, ऑक्सिजनच्या अजिबात घ्यायच्या नाहीत आपल्याला. काळाची गरज ओळखा. आपला थोडा स्वाभिमान जागरूक ठेवा. सामाजिक जाणीव आणि जबाबदारी उचला थोडीशी. माणुसकी दाखवा आणि झाडे लावा. कृपया झाडे लावा. आपण संकल्प केलाय, शेकडो हजारोनी झाडं लावायची आहेत आपल्याला. तेव्हा त्यासाठी आपलं योगदान आणि सहकार्य अपेक्षित आहे मित्रांनो. आपल्या प्रियजनासाठी एक झाड लाव. त्यांचं नाव कळवा. आपण त्यांच्या नावाची पाटी लावू ना तिथे. आणि फक्त झाड लावायचं नाही, झाड जगवायचंय. म्हणून हे आवाहन आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान देता येऊ शकेल ते निश्चित द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरू झालेला हा संकल्प बंद पडू नये यासाठी सहकार्य करा मित्रांनो. पुढे या. एकनाथ संभाजी शिंदे यांचा शॉर्ट फॉर्म उबाठाने मध्यंतरी केला, संशी. आणि तोही इतक्या घाणेरड्या उच्चारांमध्ये की एखाद्याला घृणा वाटावी, किळस वाटावी, तिरस्कार वाटावा. कोणाचा?
उद्धवचाच. कोण 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 एसनशी असं करत होते अक्षरशः. त्यावर मग एकनाथ भाई पण बोलले ना, मी जर एसनशी असेल तर तू युटी, यूज अँड थ्रो. म्हणजे उद्धव ठाकरे यांचा तो स्वभावच आहे, एखाद्याचा वापर करायचा आणि नंतर त्याला फेकून द्यायचं. पण त्यांचा हा स्वभाव त्यांच्या अंगलट आला. काकांनी त्यांचा वापर केलाय आणि त्यांना आता बाजूला अडगळीत टाकून दिलेलं आहे. काका व्यवस्थित त्यांचे राजकारण खेळतात. गेलेत राज्यसभेवर परत एकदा, घेतलीच सूत्र हातामध्ये काकांनी. फोडाफोडी चालू झालेली आहे मोठ्या प्रमाणावर. ऑपरेशन टायगर संपलेलं नाहीये, ऑपरेशन टायगर चालू आहे. उद्धव ठाकरे आजही म्हणतात गद्दार गद्दार खोके खोके. खरी शिवसेना खोटी शिवसेना, असली शिवसेना नकली शिवसेना, जनतेचं न्यायालय, अमक तमक. अजूनही सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये हा माणूस आहे. मात्र यांचा खोटारडेपणा, निष्क्रियपणा कसा उघडा पडत चाललाय हे जगाला दिसतंय. आणि एकनाथ संभाजी शिंदे म्हणजेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडके नेते, लोकप्रिय नेते यांनी चक्क आरसाच दाखवून दिलाय उबाठाला. तो पण एकदा बघून घ्या. बघा एकनाथजी यांनी कसे वाभाडे काढले आणि उबाठाला. आपण लोकसभा जिंकलो, विधानसभा जिंकलो, महापालिका जिंकलो, नगरपालिका जिंकलो, जिल्हा परिषद जिंकलो. शिवसेना 2 नंबरचा पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापित झाला. आता कुणाला सांगण्याची, विचारण्याची आवश्यकता आहे? असली शिवसेना कुठली, खरी शिवसेना कुठली? अरे नकली बोलून 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 नकला करून संपले. आणि आम्ही फील्डवर असतो, ऑन फील्ड असतो, ऍट होम नसतो. घरात बसून चालत नाही, लोकांमध्ये जावं लागतं. एकनाथजी शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेऊन जे बंड केलं ते खूप ऐतिहासिक ठरलं मित्रांनो. आणि तिथपासून उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला घरघर लागली. त्यांची उतरती काळा सुरू झाली. एरवी स्वतःला खूप खंबीर, कणखर, महाराजांचा मावळा समजणारे उद्धव ठाकरे कॅमेरा समोर येऊन ढसाढसा रडले. तुम्हाला जर मी नको असेल, तुम्ही जर मला बनत असाल, तू आता गप्प बस, तू घरी बस, तर मी घरी बसायला पण तयार आहे, असं तसं रडत होते. अक्षरशः रडत होते. गईवरून आलेलं होतं त्यांना, उद्धव ठाकरेंना. बरं हे सुद्धा ते बोलले, कधी बोलले? फेसबुक लाईव्ह करून. त्यासाठी सुद्धा यांना सभा घ्यावी वाटली नाही. कारण सभा घेतली तर येणार कोण तिथे, हा प्रश्न होता सगळ्यात मोठा. बघता बघता एकनाथ भाई महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. यांनी तेव्हा आवई उठवलेली होती उवाठाने आवई उठवलेली होती, अफवा उठवलेली होती की भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंना खड्यासारखं दूर सारेल. मात्र भारतीय जनता पक्षाने धक्का दिला. आश्चर्याचा धक्का जसा हा जनतेसाठी होता, तसा सगळ्यात मोठा विजेचा करंट हा उबाठाला लागला जेव्हा एकनाथ भाई शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि मुख्यमंत्री म्हणून जितकं काम उबाठाला 2.5 वर्षात करता आले नाही, त्याच्या तिप्पट काम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ भाई शिंदेंनी 2.5 महिन्यातच करून दाखवलं होतं. पायाला भिंगरी लागल्यागत एकनाथ भाई सगळ्यांमध्ये मिसळत होते, जात होते. इर्शाळवाडीची घटना असो किंवा सुमंत रुईकरचं घर बांधून देणं असो किंवा रस्त्यावर एखादा अपघात झालेला असताना स्वतःची गाडी बाजूला घेऊन अँब्युलन्समध्ये अपघातग्रस्त लोकांना बसवून हॉस्पिटलमध्ये नेणं असो, तिथपासून त्यांचे औषध उपचार इथपर्यंत लक्ष घातलेलं आहे एकनाथ भाईंनी. उगाच लोक एकनाथ भाई करत नाही. उगाच आजही एकनाथ शिंदे लोकांच्या गराड्यात नसतात. लोकांमध्ये मिसळणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं ही त्यांची खासियत आहे. आणि इकडे बघा घर कोंबडा घराबाहेर पण पडायला तयार नाहीये. फक्त म्हणायचं बाप चोरणारी टोळी आली म्हणून. ह्या बाप चोरणाऱ्या टोळीला तुमच्याच शब्दात सांगायचं झालं तर या बाप चोरणाऱ्या टोळीनं फक्त बापच नाही, बापाची लिगसी पण चोरून टाकली. आता विचार करा मित्रांनो, असली शिवसेना नकली शिवसेना हा वाद
उद्धव ठाकरे यांनीच निर्माण केला होता. मात्र आज उद्धव ठाकरे यांची अवस्था काय? लोकसभेमध्येच दाखवून दिलं होतं एकनाथभाई शिंदे यांनी. कमी जागांवर लढून सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी खासदार निवडून आणले. विधानसभा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 2 नंबरचा पक्ष ठरलाय शिवसेना, शिंदे गट. कशाच्या जोरावर? लोकांच्या, जनतेच्या, लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या. कारण सर्वसमावेशक सामाजिक निर्णय, राजकीय निर्णय एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेत आलेले आहेत. त्याला अजितदादांची सुद्धा साथ लाभलेली. दुर्दैवाने आज अजितदादा महायुतीमध्ये नाहीत किंवा आपल्यात नाहीत. मात्र हे 2 भाऊ म्हणजे देवाभाऊ आणि एकनाथभाई यांची घौडदौड थांबवणं उभाठाला आता अजिबात शक्य नाहीये. आज परिस्थिती अशी आलेली आहे की समजा कोर्टाचा निर्णय काहीही म्हणण्यापेक्षा जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तरी देखील एकनाथभाई शिंदे यांना फरक पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की एकनाथभाई शिंदे यांनी स्वतःचं नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे, जे उभाठाला गेल्या 25 वर्षात जमलेलं नाही. तसं बघायला गेलं तर एकनाथभाई शिंदे हे मुख्यमंत्री बनण्यापर्यंत अंडरडॉगच राहिलेले आहेत. एकनाथभाई शिंदे यांचं ठाण्याबाहेर काही अस्तित्वच नाही असं बोललं जायचं. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. आज महाराष्ट्रभर एकनाथभाई शिंदे यांचं राजकीय सामाजिक वजन वाढलेलं आहे. आणि हे उबाठा गटातले नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मान्य करतात, खासगीमध्ये बोलतात सुद्धा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावामागे बाळासाहेब ठाकरे हे नाव लागलेले म्हणून यांना किंमत आहे. नाही तर बाजारामध्ये फुकट पण यांना कोणी घेणार नाही. एवढं यांचं महान कर्तृत्व आहे. आणि एवढं असून सुद्धा हे अत्यंत निर्ढावलेपणाने एकनाथभाई आणि देवाभाऊंवर टीका टिप्पणी करत सुटले. आणि हाताशी कोणाला धरले? बोल घेवड्या झाकण झुल्याला, भोंग्याला. रोज उठून एकनाथभाईंवर भुंकायचं. मात्र आता एकनाथभाईंनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. ज्योती वाघमारेंसारखी एक रणरागिणी राज्यसभेवर पाठवून आश्चर्याचा धक्का त्यांनी दिलेला आहे. तसाच आश्चर्याचा धक्का आता एकनाथभाई अजून देतील विधान परिषदेसाठीचा. उद्धव ठाकरे यांनी तर ऑलरेडी शस्त्र टाकलेले आहेत. यातच कळून चुकतं खरी शिवसेना कोणाची आणि नकली शिवसेना कोणाची. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा स्टँड पहिल्यापासून क्लिअर होता की मी कुठलंही राजकीय पद घेणार नाही. मी संघटनेचं पद नेहमीच भूषवेन. त्यामुळे बाळासाहेबांच्या शब्दाला किंमत राहील. उद्धव ठाकरेंचं आणि पेंग्विनचं तसं नाहीये. हे स्वार्थी लोक, त्यांना फक्त खुर्च्या पाहिजे होत्या म्हणून हे टनाटन उड्या मारून काकांच्या मांडीवर जाऊन बसले. सोनियाच्या चरणी लोटांगण घालून आले. अजूनही तेच चालू आहे. हे त्यातून अजून बाहेर पडलेले नाहीये. बाहेर पडण्याची शक्यता सुद्धा खूप धुसर आहे. आणि आता पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलेलं आहे की यांनी कितीही दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला तरीही आता एकनाथभाई शिंदे यांच्या आवाक्या बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आता हात चोळत बसणे, मनातल्या मनात सरफडणे आणि शिव्या देत बसणे एवढा एकच पर्याय या बाप बेट्याकडे उरलेला आहे. आणि तोच त्यांनी आता इमाने इद्वारे करावा, हेच त्यांच्यासाठी इष्ट राहील. कारण असंही आता त्यांचं राजकीय अस्तित्व धुसर होत चाललेलं आहे. कदाचित असंही होऊ शकतं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून ही नावं पुसली जाऊ शकतात. धुसर नाही, पुसली जाऊ शकतात. स्वतःची रेष मोठी करायची असते, दुसऱ्याची खोडायची नसते. आणि नेमकं उबाठा हे करत आलाय. स्वतःची रेष मोठी व्हावी म्हणून दुसऱ्याची रेष खोडण्याचा प्रयत्न केला. पण झालं काय? जितकं खोडण्याचा प्रयत्न केला तितकी ती रेषा आणखी वाढत गेली. हे एकनाथभाई शिंदे यांच्या रूपाने आपण बघितलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. तुमच्या मतांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते असे व्हिडिओज बनवण्याची. नवीन विषय सुद्धा सुचतात, तेव्हा कमेंट्स करायला विसरू नका. जाता जाता पुन्हा एक वार विनंती आहे, आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे ज्या सेवा
कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आपले शेतकरी बांधव, हिंदू माता बंधू भगिनी जे अडचणीत आहेत आणि विद्यार्थी यांच्यासाठी सोयी सुविधा, अन्नदान, जेवण सगळं पुरवत आलेलो आहोत. तेव्हा आणखी पुरवणार आहोत. सोबतच एक नवा मोठा संकल्प प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरू केलेला आहे. तो म्हणजे शेकडो हजारो वृक्ष लागवड करायची आहे. आपल्या प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी आपण वृक्ष नक्कीच लावू शकतो ना मित्रांनो. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृक्ष लावूया. यासाठी आपल्याला वन विभाग मदत करत आहे. आपल्या परिवारातीलच काही तज्ज्ञ या क्षेत्रातले आपल्याला सहकार्य करत आहेत. झाडं फक्त लावायची नाहीये, तर ती जगवायची आहेत. ऑक्सिजन विकत घ्यायचा नाहीये म्हणून. तेव्हा पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी सामाजिक जाणीव, जबाबदारी म्हणून दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर या सत्कर्मामध्ये आपल्याला आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जे योगदान देता येईल ते निश्चित स्वरूपाने द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की टाका, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, काळाची गरज ओळखा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. महाप्रपंच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.